नमस्कार, मी डॉक्टर शंकर डोबळे, त्वचारोग तज्ञ। आज मी आपणास फंगल इन्फेक्शन, बुरशीजन्य त्वचेचा आजार याविषयी अत्यंत सोप्या शब्दामध्ये माहिती देणार आहे। हा आजार अनेकांना कधी ना कधी भेडसावत असतो। हा आजार प्रत्यक्षात होतो कोणाला? ज्यांचं वजन खूप जास्त आहे, ज्यांना खूप घाम येतो, जे खूप घट्ट कपडे वापरतात, ज्यांचं स्वच्छतेकडे थोडं दुर्लक्ष होतं, अशा लोकांना हा आजार होतो। या आजाराची लक्षणे काय आहेत? हा आजार सुरू झाल्यानंतर त्वचेवर लालसर रंगाचे पुरळ येतात, खूप मोठ्या प्रमाणात खाज येते व सुरुवातीच्या काळामध्ये बगलेमध्ये, कमरेमध्ये, मांडीच्या भागामध्ये, पायाच्या बोटांच्या मध्ये, नखांना, केसांना हा आजाराची लक्षणे दिसू लागतात व कालांतराने सर्व शरीरभर, चेहऱ्यावर देखील पसरतो। हा आजार बरा होतो का? निश्चितच हा आजार 100% बरा होतो, परंतु तो त्वचेच्या डॉक्टरांकडनं, त्वचारोग तज्ञांकडनं बरा होतो। कारण बऱ्याच वेळा पेशंट्स स्वतः घरगुती उपचार करतात, स्टिरॉइड्स कंटेंट असलेली औषधे परस्पर मेडिकल स्टोअरमधून विकत घेतात। या क्रीम्समुळे त्वचेचा आजार फैलावत जातो, तात्पुरता बरा झाल्यासारखा वाटतो। बऱ्याच वेळा पेशंट मला सांगतात की डॉक्टर, त्वचेचा आजार बरा झालाय, परंतु हा पुन्हा येतोय। याचं कारण असं की ते स्वतः घरी उपचार करत असल्यामुळे उपचार हे पूर्ण होत नाहीत आणि योग्य उपचार होत नाहीत। म्हणून अशा प्रकारची लक्षणं दिसल्यास आपण त्वचारोग तज्ञाकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे। साधारण आजाराच्या तीव्रतेनुसार 3 ते 6 महिने या पद्धतीने आपण ट्रीटमेंट घेतली त्वचारोग तज्ञांकडनं, तर आपण या आजारातून पूर्णपणे मुक्त होऊ शकता। हा आजार प्रतिबंध कसा करावा? प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। आपण स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज किमान स्वच्छ आंघोळ केली पाहिजे, आपली त्वचा ही कोरडी कशी राहील याचा विचार केला पाहिजे, कपडे हे सैलसर असले पाहिजेत, सुती असले पाहिजेत, एकमेकांचे कपडे, टॉवेल हे शेअर कधी करू नये, स्वतःचे कपडे स्वतःच वापरले पाहिजेत। ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच या आजारापासून आपण दूर राहू शकता। विशेषतः काही जे ओबेसिटी आहे, डायबिटीस आहे, अशा लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त असते, तर ह्या दोन्ही गोष्टी नियंत्रित असणं गरजेचं आहे। माझा एकच आपणास सल्ला आहे, आपण स्वच्छ राहा व या आजारापासून दूर राहा। धन्यवाद। हा चॅनेल आपणास आवडला असेल तर आपण शेअर करा, सबस्क्राईब करा व लाईक करा। धन्यवाद।